हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात्. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात्. शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातनी हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास अमावस्या या व्रतासंबंधी महत्वाची माहिती व पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, अमावस्या म्हटले की ही आपल्या पितरांच्या संदर्भातच असते. ही बऱ्याच भक्तांची समजूत आहे आणि ती खरी आहे मित्रांनो. त्यामुळे आपले आद्य कर्तव्य ठरते की आपण पितरांसाठी काहीतरी करावं. शालिवान शके 1947 संवत्सर विश्वावसु अयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी अमावस्या. बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी सकाळी 8:27 ते गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:54 अमावस्या तिथी असणार आहे. या दिवशी सूर्योदयानंतर 10 मिनिटे अमावस्या तिथी असणार आहे. पण यानंतर लगेच सुरू होणारी चैत्र प्रतिपदा तिथी क्षय तिथी आहे. परिणामी याच तिथीला आपण हिंदू धर्मीय समाज गुढीपाडवा साजरा करणार आहोत. आपल्या नवीन चांद्रवर्षीयाला सुरुवात होणार आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असणार आहे. या दिवशी सकाळी 6:55 पासूनच गुढीपाडव्याच्या सर्व कर्मकांडाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी अजिबात नाही. जर कराल तर ते अमावस्या संदर्भात होणार आहे. उदाहरणार्थ अभ्यंग स्नान व गुढी उभारणे इत्यादी. मित्रांनो, अमावस्या दरम्यान करावयाच्या सामान्य धार्मिक सेवा याप्रमाणे आहेत. बुधवार दिनांक 18 रोजी करावयाच्या सामान्य धार्मिक सेवा. सायंकाळी संपूर्ण घर झाडून धुवून स्वच्छ करा. पाण्यात हळद, लिंबू, मीठ, गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून उंबरठे असं संपूर्ण घर पुसून घ्यावे. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला दक्षिण भागात यम दीपदान करा. मित्रांनो, आपल्या घराच्या दक्षिण भागात एका वाटीत थोडे दूध व दुसऱ्या वाटीत थोडे पाणी ठेवा. आपल्या पितरांना विनंती करा की आपण घ्या आणि या दूध पाण्याचा हा नैवेद्य ग्रहण करा व तृप्त होऊन आम्हाला आशीर्वाद द्या आणि आपल्या मार्गाने निघून जा. सकाळी 8 वाजून आ क्षमा करा सकाळी 8 ते 10च्या दरम्यान आपल्या पितरांना व यमदेवताला उद्देशून आपण विधिवत जलतर्पण करू शकता. पंडिताची गरज लागत असेल तर घ्यावी. मित्रांनो, आपल्या पितरांना उद्देशून आपण अपराह्न काळात पिंडदान युक्त वा पिंडदान रहित श्राद्धकर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री विधिवत पंडितामार्फत करू शकता. हिरण्यदान द्या. अन्न, वस्त्र, जानवे, जोड, दक्षिणा इत्यादी यथाशक्ती सत्पात्री पंडिताला आपल्या घरी बोलावून दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत विधित दान करावे. मित्रांनो, ब्राह्मण देवतेला दूध, चहा, कॉफी, ऋतफळे द्या. या वेळेपर्यंत मात्र आपण उपवास करावा. मित्रांनो, बुधवारी पहाटे करावयाच्या धार्मिक सेवा अशा असणार आहे. ब्रह्ममुहूर्ती पवित्र नदीत स्नान करावे शक्य असता. पितृगायत्री मंत्राने जलतर्पण करावे. तेथेच काही दान धर्म देखील करावा. अन्यथा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल व थोडे पंचगव्य टाका. पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच म्हणत स्नान करा. शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र 10 वेळा म्हणा. पूजेचे वस्त्र नेसून दक्षिणेकडे तोंड करा. पितृस्तुती पठण करा. पहाटे संकल्प सोडून पितृस्तुती, पितृस्तोत्र व बाह्य शांती सुक्त एकदा पठण व हवन करा. पहाटे सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृगायत्री मंत्राने आपल्या पितरांना पाण्यात काळे तीळ टाकून अर्घ्य द्या. सूर्योदय सूर्याला ओम घृणी सूर्याय नमः किंवा सूर्य गायत्री व गायत्री मंत्राने अर्घ्य द्या. पाण्यात लाल चंदन, अक्षत, लाल फुले, काळे तीळ व गंगाजल थोडे टाका. आता अमावस्या काळात पाळायचे काही नियम याप्रमाणे आहेत. आपले केस व नखे कापू नका. पितृगायत्री मंत्राचा जप जमेल तेवढा माळे विना करा. मित्रांनो,
10% हवन देखील आपण करू शकता. दर अमावस्येला करत असाल तर, अन्यथा नाही. पशुपक्ष्यांना त्यांचे अन्न खाऊ घाला. पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला. किडामुंगीसाठी बारीक रवा व पिठी साखर टाका. कावळा, गाय, कुत्रा, भिकारी यापैकी जे उपलब्ध होतील त्यांना काहीतरी खाऊ घाला. वाहत्या पाण्यात सुके नारळ सोडा. वाहत्या पाण्यात ओल्या नारळावर लाल धागा 7 वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरून सोडा. स्टीलच्या ग्लासात कच्चे गाय दूध, थोडे पाणी, गंगाजल, काळे तीळ, साखर, अक्षत, फूल टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाका. यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करा. मित्रांनो, वरील कर्मकांडापैकी काही करिता संकल्प सोडणे गरजेचे आहे. जर ते कर्मकांड आपण नेहमी करत असाल तर मग गरज नाही. अन्यथा नव्याने करणार असाल तर संकल्प सोडूनच करावे मित्रांनो. तेव्हाच आपल्या कर्माचे निश्चित फळ आपणास मिळण्याची दाट शक्यता असते. यात शंका मात्र नसावी. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा दर्श अमावस्या संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असेल तर कृपया माझ्या धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.